विद्यार्थी मित्रांनो, शिक्षणशास्त्र महाविद्यालयात प्रत्येक प्रात्यक्षिकाला खूप महत्त्वाचे स्थान आहे. परंतु त्यातील दोन प्रात्यक्षिकांना खूप मोलाचे स्थान आहे. त्यातील पहिले आहे सूक्ष्म अध्यापन व दुसरे आहे प्रत्यक्ष वर्गपाठ घेऊन अध्यापनाचा सराव करणे. या दोन्ही प्रात्यक्षिकातून शिक्षक होण्याची प्रक्रिया ही पूर्ण होत जाते. वर्गपाठाला सुरुवात करण्यापूर्वी सुरुवातीस सूक्ष्म अध्यापन कौशल्यांवर प्रभुत्व प्राप्त केले जाते व त्या कौशल्यांचा वापर करून वर्गपाठांचा सराव केला जातो. सूक्ष्म अध्यापनात प्रश्न कौशल्य, चेतक बदल, फलकलेखन, स्पष्टीकरण, दिग्दर्शन, कथन, प्रस्तावना, पाठाचा समारोप इत्यादी कौशल्यांचा विचार केला जातो. ही सर्वच कौशल्ये अत्यंत महत्त्वाची आहेत, परंतु सर्व कौशल्यांचा आत्मा ज्याला म्हणता येईल ते म्हणजे स्पष्टीकरण कौशल्य. कारण स्पष्टीकरण हे प्रत्येक शिक्षकाला आलंच पाहिजे. कारण प्रत्येक मिनिटाला शिक्षकांना कोणत्या ना कोणत्या शब्दाचं, वाक्याचं स्पष्टीकरण हे द्यावेच लागते. तेव्हा आज आपण स्पष्टीकरण कौशल्याविषयी अधिक माहिती मिळूया. मित्रांनो, दैनंदिन जीवनात आपल्याला अनेक गोष्टींचा खुलासा करून घ्यायची गरज भासते. त्या गोष्टींचा जोपर्यंत खुलासा होत नाही तोपर्यंत त्या बाबींपासून आपण अनभिज्ञ राहतो. स्वतः तो मुद्दा किंवा बाब समजून घेण्याचा प्रयत्न करतो, परंतु आपल्याला बऱ्याच वेळेला ते शक्य होत नाही. अशा वेळेला कोणातरी तज्ज्ञाची मदत घेतो व ती बाब समजून घेतो. परंतु जीवनात सर्वच बाबींचे स्पष्टीकरण आपल्याला मिळेल हे काही सांगता येत नाही. परिणामी आपल्या मनात काही गोष्टींबाबतचा गोंधळ तसाच राहतो. काही वर्षानंतर कुणीतरी न समजलेल्या बाबतीत प्रकाश टाकतो व तेव्हा आपण म्हणतो, अरे च्या, हे असं होय, लहानपणी असं आम्हाला कुणीच सांगितलं नाही. सद्यस्थितीतील अनेक शिक्षक जेव्हा प्रत्यक्ष अध्यापनाचे काम करतात तेव्हा त्यांना काही संकल्पनांचा, तत्त्वांचा, नियमांचा उलगडा होत जातो. म्हणजेच शिकवता शिकवता शिकत जातात. यावरून आपल्याला असे म्हणता येईल की एखादे काम करण्याची योग्यता पदवीमुळे येऊ शकते, परंतु ते काम 100% येईलच असं सांगता येत नाही. याचाच अर्थ शिक्षकसुद्धा जेव्हा आपल्या करिअरची सुरुवात करतात त्यावेळी त्यांना त्यांच्या विषयातील अनेक संकल्पना समजलेल्या नसतात किंवा त्या संकल्पना समजून सांगण्याची किंवा स्पष्ट करण्याची त्यांची कुवत नसते. याचा परिणाम म्हणून एक चित्र डोळ्यासमोर उभं राहतं. शिक्षक समजवण्याचं नाटक करतात व विद्यार्थी समजल्याचे नाटक करतात. नुकसान मात्र विद्यार्थ्यांचेच होते आणि म्हणून बालकाचा सर्वांगीण विकास हे ध्येयच साध्य होत नाही. खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांचा विकास करावायचा असेल तर शिक्षकांमध्ये समजावून सांगण्याचे कौशल्य म्हणजेच स्पष्टीकरण कौशल्य निर्माण होणे आवश्यक आहे. असं म्हणतात की एखादी बाब स्वतः वाचून समजणं हे सोपं आहे, परंतु दुसऱ्याला समजावून सांगणं खूपच कठीण आहे. कारण दुसऱ्याला समजावून सांगताना सोप्या शब्दांचा, परिचित उदाहरणांचा उपयोग करून समजावून द्यावे लागते आणि हे सर्वांनाच जमते असे नाही. काहींना जमते तर काहींना ते जमत नाही. आपण बऱ्याच वेळा म्हणतो, अरे ते सर खूप हुशार आहेत, त्यांनी खूप पुस्तके लिहिलेली आहेत, ते PhD देखील आहेत, परंतु त्यांना स्पष्ट करून सांगता येत नाही. आणि ते जी दुसरी सर आहेत ना, त्यांनी पुस्तके वगैरे काही लिहिलेली नाहीत, ते PhD नाहीत, पण चांगलं शिकवतात. विद्यार्थ्यांच्या संभाषणात आपल्याला थोडेफार तरी तथ्य वाटते. म्हणजेच सोपे करून सांगणे ही एक कला आहे. काही समाज घडविणारे शिक्षकही आपल्याला पाहायला मिळतात. जसं आपण बाबा महाराज सातारकरांचं नाव ऐकलेलं आहे, सिंदरकर महाराजांचं नाव ऐकलेलं आहे. सध्या इंदोरीकर महाराजांचं सुद्धा नाव खूप जोरात चालू आहे.
सत्संग, प्रवचन यात लोकांना 3-3 तासपर्यंत एकाच जागेवर खिळून ठेवतात. त्याचे कारण त्यांनी ज्ञानेश्वरीतील जी ओवी निरूपणासाठी घेतली असेल किंवा तुकाराम महाराजांचा एखादा अभंग त्यांनी घेतलेला असेल, त्यांच्या त्या अभंगाच्या किंवा ज्ञानेश्वरीतील ओवीच्या निरूपणासाठी त्याच्या स्पष्टीकरणासाठी वेगवेगळ्या कथा, प्रसंग, हावभाव यांचा वापर करतात आणि लोकांना सोपं करून सांगतात व त्यातून जीवन जगण्याचा चांगला मार्ग सांगतात. लोकांनाही ते पटते. त्यातूनच समाज घडतो. श्री श्री रविशंकरजी, रामदेवजी बाबा ह्यासुद्धा व्यक्ती खूप ज्ञानी आहेत. समाज घडवण्याचं काम करत आहेत. समाज सुधारक म्हणून आज त्यांचं नाव लौकिक आहे. आपली जी भारतीय संस्कृती आहे, भारतीय संस्कृतीमध्ये ज्या ज्या गोष्टींवर आजपर्यंत कोणीही प्रकाश टाकलेला नव्हता, तो प्रकाश या दोन्ही व्यक्तींच्यामुळे समाजामध्ये टाकण्याचं काम या दोन्ही संतांनी केलेलं आहे असं आपल्याला दिसून येतं. यातील बऱ्याच व्यक्ती ह्या खूप शिकलेल्या आहेत व त्यांना लोकांशी संवादसुद्धा चांगला साधता येतो. परंतु काही लोक हे कमी शिकलेले आहेत तरीही त्यांना चांगला संवाद साधता येतो. म्हणजेच औपचारिकपणे समाजाला मार्ग दाखविणाऱ्या शिक्षकांच्या अंगी सोपे करून सांगण्याची कला अवगत आहे. आपण तर सर्वजण औपचारिकपणे विद्यार्थ्यांना घडवणार आहोतच, म्हणून आपल्याला सुद्धा सोपे करून सांगता आले पाहिजे. परंतु सर्वच जणांना हे शक्य नाही. परंतु ज्यांना शक्य आहे त्यांच्या संवादाचं व्यवस्थित निरीक्षण केलं तर त्यालासुद्धा काहीतरी शास्त्रीय आधार आहे असे आपल्याला दिसून येईल. जसे की सलगपणे बोलणे, उदाहरणे देणे, पुनरावृत्ती करणे, पारिभाषिक शब्दांचा वापर करणे इत्यादी. यावरून आपल्याला असे म्हणता येईल की सोपे करून सांगण्याची क्रिया ही कला व शास्त्र दोघेही आहेत. उत्तम शिक्षकांना आपण बॉर्न टीचर म्हणतो, पण सगळे शिक्षक आपल्याला तसे भेटतीलच असे सांगता येत नाही. म्हणून स्पष्टीकरण करणं हे जर शास्त्र असेल तर ते इतरांनासुद्धा अवगत करता आलं पाहिजे. म्हणून तुम्हा सर्वांनासुद्धा स्पष्टीकरण करण्याचे शास्त्र हे समजलं पाहिजे. मित्रांनो, स्पष्टीकरण हा मराठीतील पर्यायी शब्द एक्सप्लेनेशन या मूळ इंग्रजी शब्दासाठी वापरला आहे. इंग्रजीत एक्सप्लेनेशन या शब्दाचा अर्थ आहे टू एक्सप्लेन, म्हणजे खुलासा करणे, सोपे करणे, फोड करणे, समजावून सांगणे इत्यादी. एक्सप्लेनेशनची व्याख्या आहे छोटीशी. एक्सप्लेनेशन इज द ॲक्ट ऑफ एक्सप्लेनिंग, म्हणजेच सोपे करून सांगण्याची क्रिया म्हणजे स्पष्टीकरण होय. सोपे करून सांगणे म्हणजे काय? एखादा कठीण मुद्दा, शब्दार्थ, संकल्पना विद्यार्थ्यांना सहज समजेल अशा भाषेत सांगणे. समजावत असताना विद्यार्थ्यांच्या परिचयाची उदाहरणे देणे, भाषा ओघवती वापरणे, न अडखळता सांगणे, योग्य शब्दांचा व वाक्यांचा वापर करणे इत्यादी बाबी म्हणजेच स्पष्टीकरण. स्पष्टीकरणाची व्याख्या अनेकांनी केलेली आहेत. त्यापैकी एक व्याख्या आपण अभ्यासणार आहोत. ती पुढीलप्रमाणे: संबोध तत्व यांचे आकलन किंवा त्यांच्या आकलनातील त्रुटी भरून काढण्यासाठी केलेली शिक्षक कृती म्हणजे स्पष्टीकरण. पुन्हा सांगतो: संबोध तत्वे यांचे आकलन किंवा त्यांच्या आकलनातील त्रुटी भरून काढण्यासाठी केलेली शिक्षक कृती म्हणजे स्पष्टीकरण.
आता संबोध किंवा तत्त्वे म्हणजे पाठ्यपुस्तकातील ह्या अमूर्त संकल्पना आहेत. लेखकांनी विषयाचे शास्त्रीय स्वरूप टिकवून ठेवण्यासाठी त्यांचा वापर केलेला असतो. अशा स्थितीत विद्यार्थ्यांना अशा संकल्पनांचे आकलन होत नाही किंवा आकलनात त्रुटी राहून जाते. म्हणजेच पूर्णपणे त्या संबोधाचे नीट आकलन होत नाही. अशा वेळी विद्यार्थ्याला समजावून द्यावे लागते, सोपे करून सांगावे लागते आणि त्यासाठी शिक्षकाला काही कृती कराव्या लागतात. जसे भाषा सोपी, प्रभावी, ओघवती वापरावी लागते. विविध उदाहरणे द्यावी लागतात. क्वचित प्रसंगी विद्यार्थ्यांचा सहभाग घ्यावा लागतो. शिक्षकाच्या या सर्व कृतीमुळे विद्यार्थ्याला त्या संबोधाचे नीट आकलन होते किंवा आकलनातील त्रुटी भरून काढता येते. या ठिकाणी मराठीमध्ये 2 शब्द आहेत. त्यांचे उच्चार सारखे परंतु अर्थ वेगळे आहेत. जसे दिन आणि दीन या दोन्ही शब्दांचे उच्चार सारखे आहेत पण त्यांचे अर्थ भिन्न आहेत. जसे दला पहिली वेलांटी दिन याचा उच्चार लवकर होतो आणि त्याचा अर्थ आहे दिवस. दिन म्हणजे दिवस. आणि दला दुसरी वेलांटी दीन या शब्दाचा अर्थ होतो गरीब. तर शिक्षक जेव्हा उच्चारासहित त्यांचे अर्थ जेव्हा विद्यार्थ्यांना समजावून देतात त्यावेळेला खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांना दिन आणि दीन या दोन्ही शब्दांचा अर्थ व्यवस्थित समजतो. त्यांचे उच्चार विद्यार्थ्यांना व्यवस्थित समजतात आणि विद्यार्थ्यांच्या मनामध्ये कोणताही गोंधळ राहत नाही, कोणतीही त्रुटी राहत नाही. विद्यार्थ्यांना या दोन्ही शब्दांचं व्यवस्थित आकलन होतं. दुसरं एक उदाहरण आपल्याला घेता येईल विज्ञान या विषयाचं, कार्याच्या संकल्पनेचं. म्हणजे जेव्हा शिक्षक कार्याची संकल्पना विद्यार्थ्यांना समजावून सांगत असतात त्यावेळेला विद्यार्थ्यांना ते प्रश्न करतात की मित्रांनो, तुम्हाला माहीत असलेल्या तुम्ही दैनंदिन जीवनात कोणकोणती कामं करतात, असा प्रश्न केल्यानंतर विद्यार्थी त्यांना उत्तर देतात की दळण आणणे, पुस्तक वाचणे, दप्तर उचलून बाजूला ठेवणे, किराणा आणणे, काम करणाऱ्या माणसांवर लक्ष ठेवणे, घर झाडून काढणे, दुकानात बसणे इत्यादी. आता इथं भिंतीला जोर लावणे हे सुद्धा शिक्षकाने हे उदाहरण मुद्दाम त्या ठिकाणी समजा लिहिलं. तर या उदाहरणाचा जर आपण व्यवस्थित विचार केला तर यामध्ये विद्यार्थ्यांनी जी उदाहरणं दिलेली आहेत त्याचे 2 भाग पडतील. एक म्हणजे काम आणि दुसरं म्हणजे कार्य. काम या संकल्पनेचे पुस्तक वाचणे, भिंतीला जोर लावणे, काम करणाऱ्या माणसांवर लक्ष ठेवणे, दुकानात बसणे. आणि कार्य या संकल्पनेची उदाहरणं आहेत दळण आणणे, दप्तर उचलून बाजूला ठेवणे, किराणा आणणे, घर झाडून काढणे इत्यादी. आता काम आणि कार्य या उदाहरणांचं जर आपण व्यवस्थित निरीक्षण केलं तर आपल्याला असं लक्षात येईल की दोन्ही ठिकाणी आपल्याला बलाचा वापर करावा लागणारच आहे. जसं आता पुस्तक वाचायचं म्हटलं तरी आपल्याला डोळे एकसारखे पुस्तकाच्या पानांवरती आपल्याला ठेवावे लागतील आणि ते वाचन आपल्याला करावं लागेल. समजा बोलून वाचत असू तर तेव्हासुद्धा बरीच शक्ती आपल्याला त्या ठिकाणी खर्च करावी लागेल आणि मनात वाचलं तरीसुद्धा आपल्याला
ऊर्जाही खर्च करावी लागते. आता दुसरं जे उदाहरण आहे भिंतीला जोर लावणे, इथं सुद्धा बलाचा वापर आहे, परंतु या ठिकाणी भिंतीचं विस्थापन या ठिकाणी होत नाही. तिसऱ्या उदाहरणात काम करणाऱ्या माणसांवर लक्ष ठेवणे, इथं सुद्धा समजा आपण लक्ष ठेवण्यासाठी एका जागेवरती उभं असू आणि जी व्यक्ती काम करणारी आहे तिच्याकडे समजा आपल्याला लक्ष द्यावायचं असेल तरीसुद्धा आपल्याला या ठिकाणी ऊर्जाही खर्च करावी लागते, बलाचा वापर आपल्याला या ठिकाणी करावाच लागतो. दुकानात बसण्याची ही जी क्रिया आहे इथंसुद्धा खुर्चीवर जरी बसून राहावं लागत असेल त्यासाठी सुद्धा ऊर्जाही खर्च होते, परंतु काम नसल्याकारणानं म्हणजे कोणत्याही प्रकारचं विस्थापन या ठिकाणी होत नाही. काम आहे परंतु विस्थापन या ठिकाणी होत नाही. आणि दुसरीकडची जी उदाहरणं आहेत कार्याची, याच्यात दळण दळून आणणे, दप्तर उचलून बाजूला ठेवणे, किराणा आणणे, घर झाडून काढणे, या उदाहरणांचं निरीक्षण केलं तर आपल्याला असं दिसून येतं की दळण दळून आणण्यासाठी दळणाची पाटी ही डोक्यावर आपल्याला धरावी लागेल, म्हणजे त्यासाठी बलाचा वापर आपल्याला करावाच लागेल. शिवाय घरापासून तर पिठाच्या गिरणीपर्यंत आपल्याला चालत जावं लागेल, म्हणजे त्या पाटी म्हणजे त्या ठिकाणी विस्थापन देखील होते. आणि पुन्हा दळण दळून झाल्यावरती ते घरी आणणं, म्हणजे या ठिकाणी कार्य जे झालेलं आहे म्हणजे बलाचा वापर पण आहे आणि विस्थापन देखील आहे. दप्तर उचलून बाजूला ठेवणे, इथंसुद्धा बलाचा वापर आहे आणि वस्तूचे विस्थापन देखील आहे. किराणा आणणे, इथंसुद्धा किराणा धरणे आणि तो घरी घेऊन येणे, इथंसुद्धा विस्थापन आहे, म्हणजे किराणाची पिशवी धरण्यासाठी बलाचा वापर आहे आणि आपल्याला चालत यावं लागेल, म्हणजे इथं ते विस्थापन आहे. घर झाडून काढणे, इथंसुद्धा बलाचा वापर आहे आणि विस्थापन देखील आहे. म्हणजे काम आणि कार्य या दोन्ही उदाहरणांचं जर निरीक्षण केलं तर कामाच्या ठिकाणी फक्त बलाचा वापर आपल्याला दिसून येतो आणि विस्थापन होताना दिसत नाही. मात्र कार्यची जी उदाहरणं आहेत तिथं बलाचा वापर देखील आहे आणि विस्थापन देखील आहे. त्यांची मांडणी आपल्याला पुढीलप्रमाणे करता येईल, ती अशी की जी कृती काम करण्याची आहे त्यामध्ये बलाचा वापर आहे परंतु विस्थापन नाही आहे, आणि कार्याची जी आपण कृती करतो आहोत किंवा केलेली आहे त्याच्यामध्ये बलाचा वापर आहे पण विस्थापन देखील आहे. म्हणजे कामामध्ये बलाचा वापर आहे, विस्थापन नाही, तर कार्यात बलाचा वापर पण आहे आणि विस्थापन देखील आहे. मग यावरनं कार्याची व्याख्या आपल्याला कशी सांगता येईल? कार्य म्हणजे वस्तूवर बल लावले असता तिचे विस्थापन होत असेल तर त्याला कार्य झाले असे म्हणतात. तर शिक्षकांनी जर अशा पद्धतीने जर त्या उदाहरणांचं वर्गीकरण केलं, निरीक्षण करायला लावलं आणि कामामध्ये आणि कार्यामध्ये नेमका फरक काय आहे, त्याचे नेमके घटक काय आहेत कामाच्या आणि कार्याचे, त्या घटकांवरनं सुद्धा शिक्षक विद्यार्थ्यांच्या मदतीने कार्याची व्याख्या काढू शकतात. आता शिक्षकाने ज्या पद्धतीने वर्गामध्ये स्पष्टीकरण केलेलं असतं त्यावरनं कोणकोणत्या कृती शिक्षकाला कराव्या लागतात जेणेकरून कार्याची ही जी संकल्पना आहे ती विद्यार्थ्यांना सहजपणे स्पष्ट होईल. त्यामध्ये शिक्षकांनी एक काम केलं की पहिल्यांदा विविध उदाहरणे विद्यार्थ्यांच्या मदतीने काढून घेतली, काही शिक्षकांनी दिली. नंबर 2, उदाहरणांचं वर्गीकरण केलं काम आणि कार्य यामध्ये. तिसरं, उदाहरणांचं निरीक्षण केलं आणि चौथ्यामध्ये निरीक्षणावरून काम आणि कार्याचे घटक कोणते आहेत ते शोधले. कामाचे घटक, कामामध्ये बलाचा वापर आहे परंतु विस्थापन नाही, आणि कार्यामध्ये बलाचा वापर देखील आहे आणि विस्थापनसुद्धा आहे. 5व्यामध्ये पुन्हा निरीक्षण तक्ता तयार केला आणि 6व्यामध्ये विद्यार्थ्यांकडून व्याख्या काढून घेतली किंवा कार्याची व्याख्या शिक्षकाने त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना सांगितली, ती समजावून दिली. तर अशा पद्धतीने 1 ते 6 ह्या ज्या कृती आहेत
या कृती शिक्षकांनी केल्या. त्यानंतर शिक्षकांनी त्याचं मौखिक स्पष्टीकरण देखील केलं. पण या विवेचनावरून स्पष्टीकरणामध्ये 2 बाबी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे मुद्द्यांची क्रमवार रचना करणं, यालाच नियोजन म्हणतात किंवा नियोजनाचा भाग म्हणतात. आणि दुसरं म्हणजे शिक्षकांचं मौखिक स्पष्टीकरण. यात भाषा, उदाहरणे, बोलण्यातील सहजता इत्यादी गोष्टींचा वापर शिक्षकांना करणं अत्यंत आवश्यक आहे. दुसरं एक उदाहरण आहे गणिताचं. संख्यांचा लहान मोठेपणा स्पष्ट करण्यासाठी नियोजनाचा भाग काय असेल? समजा शिक्षकांनी फळ्यावरती ए हा बी पेक्षा मोठा आहे असं दाखवलं. ए इज ग्रेटर दॅन बी, बी इज ग्रेटर दॅन सी आणि ए इज ग्रेटर दॅन सी असं समजा ते लिहिलेलं आहे फळ्यावर. आता हे जर समजा स्पष्ट करून सांगावयाचे असेल तर स्पष्टीकरणाच्या रूपामध्ये किंवा प्रक्रियात्मक भाग म्हणून जर समजा शिक्षकाला बोलावयाचे असेल तर ते कसं आपल्याला बोलता येईल? जर ए हा बीपेक्षा मोठा असेल आणि बी हा सीपेक्षा मोठा असेल तर ए हा सीपेक्षा मोठा असतो. अशा प्रकारे स्पष्टीकरण करणे आवश्यक आहे. तर शिक्षकांची कृती असेल आणि स्पष्टीकरण हमखास यशस्वी होईल. यावरून स्पष्टीकरण म्हणजे संबोध तत्वे यांचे आकलन होण्यासाठी केलेली कृती होय. आता स्पष्टीकरणाची गरज का आहे? आता पहिला मुद्दा आहे विद्यार्थ्यांच्या आकलनातील त्रुटी भरून काढण्यासाठी स्पष्टीकरणाची गरज आहे. अगदी बरोबर. आपण पहिलं जे उदाहरण बघितले विज्ञानाचं, त्याच्यामध्ये मुलांना काम आणि कार्य याच्यामध्ये जो संभ्रम होता, जी काही त्यांच्या मनामध्ये त्रुटी होती, ते कार्याच्या उदाहरणांनाही काम म्हणत होते आणि कामालासुद्धा काम. म्हणजे त्यांच्या दृष्टीने, म्हणजे विद्यार्थ्यांच्या दृष्टीने कामाची आणि कार्याची दोन्ही उदाहरणं म्हणजे सारखीच आहेत, त्याच्यामध्ये कोणताही भेद नाही असं त्यांना वाटत होतं. परंतु जेव्हा शिक्षकाने त्याच्यातली नेमकी त्रुटी काय आहे किंवा कार्याचा अर्थ काय आहे, कामाचा अर्थ नेमका काय आहे, हे जेव्हा शिक्षकांनी त्यांना उदाहरणासह समजावून सांगितले, त्यानंतर ती त्रुटी भरून निघाली. म्हणून स्पष्टीकरणाची गरज आहे. दुसरं, केवळ कथन करून समजत नाही. आता बऱ्याच वेळेला शिक्षक विद्यार्थ्यांना सांगतात की मोत्यांची शेती ही केली जाते. आता विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो की मोत्यांची शेती ही नेमकी कशी करत असतील? म्हणजे ज्वारी बाजरीसारखं पेरत असतील की काय, गव्हासारखं किंवा कपाशीसारखं उत्पादन घेत असतील की काय? म्हणजे अशा पद्धतीचा गोंधळ विद्यार्थ्यांच्या मनामध्ये निर्माण होऊ शकतो. परंतु शिक्षकाने जर त्याचं स्पष्टीकरण पुढीलप्रमाणे दिलं की समुद्रातील ऑयस्टर किंवा गोड्या पाण्यातील क्लॅम्स नावाच्या प्राण्यांमुळे मोती तयार होतात. हे प्राणी स्वतःच्या रक्षणासाठी शिंपल्याचे घर तयार करतात आणि या प्राण्यांचे शरीर आणि भोवतालचा शिंपला यामध्ये रेतीचा बारीकसा कण शिरतो. हा कण शरीराला टोचू नये म्हणून ऑयस्टर त्याभोवती कॅल्शियमच्या क्षाराची पुढे चढवतं. हा कण शिंपल्यात फिरल्यामुळे गोलाकार फिरतो आणि त्यालाच आपण मोती म्हणतो. पाणबुडे समुद्राच्या तळाशी जाऊन लाखो शिंपल्या आणतात, पण त्यातील फारच थोड्यात मोती मिळतात. मोती साधारणपणे पांढऱ्या रंगाचे असतात, पण काळा मोती दुर्मिळ असल्याने त्याची किंमत जास्त असते. एशियन गल्फ, पॅसिफिक बेटे, व्हेनेझुएला इथे मोठ्या प्रमाणावरती समुद्रातील, तर युरोप आणि इतर उत्तर अमेरिकेतील नद्यातील गोड्या पाण्यात मोती मिळतात. मित्रांनो, कल्चर्ड मोती जपानमध्ये मोठ्या प्रमाणावरती तयार केले जातात. म्हणजे काय?
की ऑयस्टरची तळ्यामध्ये पैदास करण्यात येते आणि शिंपले तयार झाल्यावर त्यात वाळूचा कण सोडला जातो. त्यामुळे प्रत्येक शिंपल्यात खात्रीने मोती सापडतो. माशाच्या खवल्यापासून बनवलेल्या द्रावाचा थर काचेच्या गोळ्यावरती देऊन कृत्रिम मोती देखील बनवतात. तर अशा पद्धतीने जे मोतीचे उत्पन्न मिळते त्यालाच मोत्याची शेती असं म्हणतात. हे शिक्षक जोपर्यंत विद्यार्थ्यांना व्यवस्थित स्पष्ट करून सांगत नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांना समजत नाही. म्हणजे नुसतं एखादं वाक्य विद्यार्थ्यांना सांगून दिलं तर त्याचा अर्थ असा नाही की विद्यार्थ्यांना ते समजून गेलं. तर विद्यार्थ्यांना समजवण्यासाठी अगदी बारीक सारीक संदर्भांचा विचार शिक्षकांना करावा लागतो, म्हणून गरज आहे. तिसरा मुद्दा आहे क्लिष्टता, गुंतागुंत जेथे असते तेथे स्पष्टीकरणाची गरज असते. उदाहरणार्थ भूमितीमध्ये एक उदाहरण दिलेलं आहे. ABCD हा चौरस आहे आणि त्याच्यामध्ये अर्धवर्तुळ काढलेलं आहे. अर्धवर्तुळाचा वरचा जो भाग आहे तो रेषांनी तो छायांकित केलेला आहे. आता इथं मुद्दे एकत्र केलेले आहेत. एक म्हणजे चौरस पण आहे आणि दुसरं म्हणजे वर्तुळाचा अर्धा भाग आहे, म्हणजे अर्धवर्तुळ आहे पण वर्तुळ आहे त्याच्यामध्ये. आणि मग असे 2 मुद्दे जर एकत्र केले आणि समजा शिक्षकाने विद्यार्थ्यांना जर सांगितलं की चौरस ABCD मधील छायांकित भागाचे क्षेत्रफळ काढा. शिक्षक जेव्हा अशा प्रकारचा प्रश्न विचारतात तेव्हा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये गोंधळ निर्माण होतो किंवा त्यांना ते लवकर लक्षात येत नाही, कारण प्रश्नामध्ये ती गुंतागुंत आहे. तर अशा वेळेला मग शिक्षक विद्यार्थ्यांना समजावून सांगतात की सुरुवातीला चौरसाचे क्षेत्रफळ काढावं लागेल. चौरसाचे क्षेत्रफळ काढल्यानंतर मग चौरसाचा DC हा जो पाया आहे हा पाया म्हणजेच त्या वर्तुळाचा व्यास आहे आणि व्यासाच्या निम्मे मग ती त्रिज्या असते आणि मग त्रिज्येचा वापर करून अगोदर पूर्ण वर्तुळाचं क्षेत्रफळ काढावं लागेल. त्यासाठी जे सूत्र आहे πr वर्ग भागिले 2 करावं लागेल. त्याचे कारण हे अर्धवर्तुळाचे क्षेत्रफळ आपल्याला घ्यावं लागेल आणि अर्धवर्तुळाचे क्षेत्रफळ काढल्यानंतर चौरसाच्या क्षेत्रफळामधून ते वजा होईल. आपोआपच मग छायांकित भागाचं क्षेत्रफळ हे निघेल. तर अशा पद्धतीने शिक्षकांना ही जी गुंतागुंत असते ही सुद्धा व्यवस्थितपणे विद्यार्थ्यांना समजून सांगावी लागते. आता एक हिंदीतलं उदाहरण आहे की बंधू संत असज्जन चरणा दुःखप्रद उभय बीच कछु भरणा बिछुरत एक प्राण हरिलेही मिलत एक दुःख दारुण देही. आता इथं संत तुलसीदासांनी जो काही हा दोहा लिहिलेला आहे तर हा दोहा तर खूप क्लिष्ट आहे, याच्यात क्लिष्टता खूप आहे. आता या दोह्याकडे पाहिल्यानंतर की हा दोहा वाचल्यानंतर सुकृतदर्शनी तरी कोणालाही त्या दोह्याच्या संदर्भामध्ये आकलन होणार नाही, कुणी असलं तरी. पण मग जेव्हा अशा प्रकारचे दोहे समजा अभ्यासाला असतील 9वी-10वीच्या विद्यार्थ्यांना, वरच्या वर्गाच्या विद्यार्थ्यांना जर समजा अशा प्रकारचे हिंदीमध्ये दोहे असतील किंवा हिंदीतल्या कविता असतील आणि त्याच्यामध्ये अशा प्रकारचे काही टेक्निकल टर्म्स वापरलेले असतील. आता संत तुलसीदास त्यांच्या काळामध्ये ते ज्या भागात राहत होते त्या भागातील संस्कृतीच्या बोलीभाषेचा त्यांच्यावरती तो परिणाम झालेला होता आणि त्यामुळेच अशा पद्धतीची जे दोह्याची रचना झाली तर दोह्याच्या रचनेमध्ये त्या शब्दांचा वापर त्यांनी त्याच्यामध्ये केलेला आहे. आता या दोह्याच्यामध्ये जे जे काही शब्द आहेत त्या शब्दांचं स्पष्टीकरण करणं खूप गरजेचं आहे. ते असं म्हणतात या ठिकाणी की
आपले गुरु बाबा नरहरिदास यांचे स्तवन केल्यावरती तुलसीदासांनी सज्जन आणि दुर्जन या दोघांनाही वंदन केले आहे. बंधू संत असज्जन चरण. नीती असे सांगते की दुर्जनांना अगोदर वंदन करावे आणि मग सज्जनांना वंदन करावे. म्हणूनच म्हणतात की दुर्जनम प्रथमम वंदे सज्जनम तदनंतरम असे सांगितले जाते. तुलसीदास म्हणतात की मी संत आणि दुर्जन या सज्जन यांच्या चरणांना वंदन करतो. हे दोघेही दुःखास कारणीभूत आहेत. असे असले तरी दोघांच्या दुःख देण्याच्या प्रकारात थोडे अंतर आहे. कछू म्हणजे काय? थोडे अंतर आहे. यापैकी संत जर आपल्याला सोडून दूर निघून गेले तर आपल्याला प्राणांतिक दुःख होते, प्राण हरिले. तर दुर्जनांच्या नुसत्या भेटीने सुद्धा ते आपल्याला यमयातना भोगावयास लावतात. मग या अर्थाची एक म्हण प्रचलित आहे, ती म्हणजे असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ. या ठिकाणी तुलसीदासांनी एक काव्य चमत्कार दाखवला आहे की दुःख देण्याची क्रिया एकच असली तरी त्यामागची कारणे मात्र एकमेकांच्या अगदी विरुद्ध आहेत. यानंतर लगेचच तुलसीदासाने दोघांची तुलना अमृत आणि मद्य यांच्याशी केलेली आहे. ते म्हणतात की सुधा सुरा समसाधू असाधू जन्म एक जग जलदी अगाध. सूर आणि असुर यांनी सागर मंथन केले. त्यामधून जी 14 रत्ने बाहेर पडली त्यामध्ये अमृत म्हणजे सुधा आणि मद्य म्हणजे सुरा दोन्हींचा उल्लेख मिळतो. ज्याप्रमाणे अमृत आणि मद्य हे परस्पर विरोधी गुणधर्म असलेले पदार्थ एकाच सागरातून निर्माण झाले, त्याचप्रमाणे सज्जन आणि दुर्जन हे दोघेही एका जगात जन्मास आलेले आहेत. तर अशा पद्धतीने शिक्षकांना हे जे दोहे असतील किंवा कविता असतील त्यांनी त्यांच्यात जर क्लिष्टता असेल तर ही क्लिष्टता निघून जाण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रत्येक शब्दाचा अर्थ व्यवस्थित स्पष्ट व्हावा त्यासाठी शिक्षकांना स्पष्टीकरणाची गरज आहे. विद्यार्थ्यांची बोधात्मक संरचना व्यवस्थित होण्यासाठी आपला जो मेंदू आहे हा मेंदू प्रत्येक गोष्टीची माहिती तो मिळवत राहतो आणि तो साठवून ठेवतो. पण साठवून ठेवत असताना त्यांचा जर विशिष्ट क्रम असेल तर ती गोष्ट साठवून ठेवण्यासाठी खूप मदत होते. आता उदाहरणार्थ इथं कार्याची जी संकल्पना आहे त्याच्यामध्ये व्याख्या, उदाहरणे, कार्याचे घटक आणि कार्याचे सूत्र हा भाग झाल्यानंतर मग कार्याचे मोजमाप हा दुसरा भाग येतो. मग कार्याचे मोजमाप करताना बल जेव्हा भिन्न असेल तेव्हा कार्य किती होईल आणि विस्थापन जेव्हा भिन्न असेल तेव्हा कार्य किती होईल. तर अशा पद्धतीने क्रमवार जेव्हा शिक्षक कार्याच्या संकल्पनांचं स्पष्टीकरण करेल तर तेव्हा विद्यार्थ्यांची जी बोधात्मक जी संरचना आहे ती अगदी व्यवस्थितपणे स्पष्ट होईल. कारण संकल्पना स्पष्ट केल्याशिवाय कार्याचे मोजमाप हे होऊ शकणार नाही. 5वा मुद्दा आहे विद्यार्थ्यांच्या ज्ञानाची कक्षा विस्तारण्यासाठी. विस्तार करणे म्हणजे वाढवणे. ज्ञानाची कक्षा तेव्हाच वाढू शकते जेव्हा घटकातील प्रत्येक मुद्दा विद्यार्थ्यांना समजलेला असेल आणि हे केवळ स्पष्टीकरणाने शक्य आहे. 6वा मुद्दा आहे एका ज्ञानाचा संबंध दुसऱ्या ज्ञानाशी जोडण्यासाठी. जसे कार्य ही संकल्पना स्पष्ट झाल्यानंतरच कार्याचे मोजमाप ही संकल्पना स्पष्ट होऊ शकेल. अर्थात एका ज्ञानाचा संबंध दुसऱ्या ज्ञानाशी जोडण्यासाठी स्पष्टीकरणाची आवश्यकता आहे. नाम, सर्वनाम, विशेषनाम. तर अशा पद्धतीने जर क्रम असेल तर ते ज्ञान दीर्घकाळपर्यंत विद्यार्थ्यांना लक्षात राहतं. कारण यांचा एकमेकांशी खूप जवळचा संबंध आहे. परिवलन गती समजली असेल तरच परिभ्रमण गती ही विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने समजू शकते. आणि 7वा जो मुद्दा आहे
संशोधनाचा आधार. संशोधनाने असं सिद्ध केलेलं आहे की स्पष्टीकरण कौशल्य हे खूप ठिकाणी वापरलं जातं. त्यासाठी संशोधनाचा आधार असा आहे की स्पष्टीकरण आणि विद्यार्थ्यांचे यश यांच्यात उच्च प्रतीचा धनसहसंबंध दिसून आला. म्हणजे ज्या ज्या वर्गात शिक्षकांनी चांगलं स्पष्टीकरण केलेलं आहे त्या वर्गात विद्यार्थ्यांचं यश 100% चांगलं आलेलं आहे. बी भाग, स्पष्टीकरण आणि शिक्षकांच्या अध्यापनातील यश यांच्यात देखील चांगला धनसहसंबंध दिसून येतो. तिसरा मुद्दा, माध्यमिक शाळेत 60% स्पष्टीकरणाचा उपयोग होतो. म्हणजे खूपच चांगलं प्रमाण आहे. आणि ज्युनियर कॉलेजला आणि वरिष्ठ महाविद्यालयात तर जवळजवळ स्पष्टीकरणाचा 90% उपयोग होतो. तर अशा पद्धतीने या उदाहरणांच्या मदतीने आपण सांगू शकतो की स्पष्टीकरणाची गरज ही खूप आहे आणि म्हणून शिक्षकांना स्पष्टीकरण करता येणं खूप गरजेचं आहे. हे तर म्हणजे संशोधनाने सुद्धा सिद्ध केलेलं आहे. त्याच्यानंतर सर्व कौशल्यांमध्ये जास्तीचा वेळ स्पष्टीकरण कौशल्याला द्यावा लागतो, म्हणून स्पष्टीकरण कौशल्याची गरज आहे. 10वा मुद्दा, केवळ सांगून समजत नाही तेव्हा स्पष्टीकरण कौशल्याची गरज असते. उदाहरणार्थ विशेषण, जे नामाविषयी अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात. एवढे सांगून विद्यार्थ्यांना समजत नाही, त्यासाठी अधिकाधिक उदाहरणे द्यावी लागतात. उदाहरणार्थ काळा फळा, पांढरा कागद, हुशार मुले, चकचकीत दागिना, भरझरी कपडे, उमदा घोडा इत्यादी. तर अशा पद्धतीने विशेषणची व्याख्या सांगितली म्हणून स्पष्टीकरण होत नाही, तर त्याच्याशी संबंधित काही उदाहरणं शिक्षकांना द्यावी लागतात, तरच विशेषण ही संकल्पना चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांना समजते. अजून एक उदाहरण या ठिकाणी घेतलं की निंदा द्वेष करू नये, असत्य संग करू नये, द्रव्यद्वारा हरू नये, बलात्कारे. संत रामदास स्वामी यांचे जे महाचे श्लोक आहेत त्याच्यातला हा जो एक भाग आहे. असेच समजा जेव्हा मनाचे जे श्लोक किंवा काही क्लिष्ट कविता असतील किंवा ज्याच्यामध्ये असे शब्द वापरलेले असतील की जे आपण कधीही ऐकलेले नसतील, तर तेव्हा अशा प्रकारच्या कवितांचं स्पष्टीकरण किंवा अशा प्रकारच्या मनाच्या श्लोकांचं स्पष्टीकरण करण्यासाठी स्पष्टीकरण कौशल्यांची आवश्यकता आहे. आता इथं वरकरणी जर आपण विचार केला तर दुसऱ्याची निंदा आणि द्वेष करू नये, दुर्जनांची संगत धरू नये, दुसऱ्याची संपत्ती अथवा पत्नी आपल्या सामर्थ्याच्या बळावरती हरण करू नये, असा साधा सरळ अर्थ त्याच्यामध्ये आहे. परंतु त्याच्या भावार्थ जर आपण नीट लक्षात घेतला की दुसऱ्याची निंदा करणे वा द्वेष करणे या दोन्ही क्रिया व्यक्तीच्या क्रियाशीलतेला नकारात्मक दिशेला नेणारे आहेत. इतरांची निंदा किंवा द्वेष केल्याने आपण आपला वेळ शक्ती व्यर्थ घालवतो. उपलब्ध वेळेचे नियोजन करून यशस्वी ठरणाऱ्या व्यक्ती कधीही इतरांच्या निंदेसाठी किंवा द्वेषासाठी वेळ देत नाही, किंबहुना देऊही शकत नाही. इतरांची प्रशंसा ही सकारात्मक बाब आहे, तर निंदा आणि द्वेष ह्या नकारात्मक बाबी आहेत. त्यातून आपल्या मनात इतरांविषयीचा राग, तिरस्कार तर वाढतोच, पण त्याचबरोबर अतिशय धोक्याची ठरणारी शत्रुत्वाची भावना वाढीस लागते. साहजिकच या सर्व बाबी असत्याच्या संगतीने म्हणजेच दुर्जनांच्या संगतीने वाढतात. दुर्जनांच्या संगतीने किती ऱ्हास होतो हे वेगळं सांगायला नको. परमिट रूममधील सायंकाळची वाढती उपस्थिती, वाढती गुन्हेगारी या सर्व बाबी दुर्जनांच्या परस्पर संगतीचे द्योतक आहेत. सक्ती करणे, ओरबडणे, बळाच्या आधारावर समाजातील दुर्बलांना मांडलिक बनवणे, कायद्याला सुद्धा आपल्या दासीप्रमाणे वापरण्याचा प्रयत्न करणे, अशा कितीतरी बाबी आपण सत्ता, सामर्थ्य आणि संपत्तीच्या बळावर होताना पाहतो. समर्थांनी समाजात सुसंवाद प्रस्थापित करण्यासाठी
अनेक वर्षापूर्वी या बाबींचे मूळ कशात आहे आणि ते कसे टाळावेत याचा जणू मंत्र दिला आहे. तर अशा पद्धतीच्या काही कविता असतील किंवा संत अभंग असतील, मनाचे श्लोक असतील, तर नुसतं वर करणे अर्थ विद्यार्थ्यांना सांगून चालणार नाही, तर त्याच्या मागचा जो भावार्थ आहे तो सुद्धा स्पष्ट करणं खूप गरजेचं आहे. म्हणून स्पष्टीकरण कौशल्याची गरज आहे. आता मगाशी आपण एक विज्ञानाचं उदाहरण घेतलं की मोती शिंपल्यात तयार होतात एवढे सांगून मुलांना समजत नाही, तर त्याचे स्पष्टीकरण त्या ठिकाणी द्यावं लागेल. या सर्व विवेचनांवरून स्पष्टीकरणाची किती गरज आहे हे आपलं लक्षात आलेलं असेल. आता चांगल्या स्पष्टीकरणाचे निकष आपण बघूया की स्पष्टीकरणात योग्य नियोजन हवे. आपण कार्याच्या उदाहरणातून पाहिलं. स्पष्टीकरणात सुबोधता व सुस्पष्टता पाहिजे. सुबोधता म्हणजे सुबोध म्हणजे म्हणजे चांगले, बोध म्हणजे समजणे किंवा आकलन होणे, की स्पष्टीकरणातून चांगलं आकलन झालं पाहिजे आणि त्या आकलनातील सुस्पष्टतासुद्धा ही वाढली पाहिजे. त्याच्यानंतर तिसरं, स्पष्टीकरणात ओघवतेपणा हवा. ओघवतेपणा म्हणजे काय? म्हणजे एका वाक्यानंतर दुसरं वाक्य, दुसरं वाक्यानंतर तिसरं वाक्य, तिसरं वाक्यानंतर चौथं वाक्य, म्हणजे एकामागून एक वाक्य ही सलगपणे यायला पाहिजे. तरच स्पष्टीकरणात म्हणजे हा ओघवतेपणा हा टिकून राहतो. भाषेवर व विषयावरती प्रभुत्व हवे तरच स्पष्टीकरणातील ओघ टिकून राहतो. त्याच्यानंतर चौथा मुद्दा, स्पष्टीकरणात सातत्य व क्रम हवा. म्हणजे एका मुद्द्यातून दुसरा मुद्दा हा निघालाच पाहिजे. योग्य क्रम असेल तरच मुद्द्यांची साखळी तयार होईल व सातत्य हे टिकून राहील. पाचवा मुद्दा, स्पष्टीकरणात सुटसुटीत वाक्यरचना करावी, ज्यामुळे विद्यार्थ्यांना आकलन होण्यास सुरू होईल. म्हणजे 3 ते 4 शब्दांचं एक वाक्य किंवा 4 ते 5 शब्दांचं एक वाक्य, असं जर शिक्षकांनी वाक्यरचना केली तर स्पष्टीकरण विद्यार्थ्यांना सहजपणे समजेल. स्पष्टीकरण पाल्लाडिक असू नये तर मोजक्याच शब्दात करावे. खूप काही लांबलचक स्पष्टीकरण करण्याची गरज नाही. सोप्या शब्दात आणि कमी शब्दामध्ये किंवा कमी वाक्यांमध्ये स्पष्टीकरण करणं खूप गरजेचं आहे. आणि सातवा मुद्दा, स्पष्टीकरण प्रभावी असावं, यामुळे विद्यार्थ्यांचे अवधान टिकून राहतं. आणि आठवा मुद्दा, स्पष्टीकरण हे पाठ्यविषयाशी सुसंगत असलं पाहिजे. पाठ्यविषयाशी सुसंगत असणं खूप गरजेचं आहे. जसं चंद्राच्या संदर्भामध्ये जर समजा शिक्षक माहिती देत असतील की चंद्रावर गुरुत्वाकर्षण शक्ती ही पृथ्वीच्या 1/6 असते. म्हणजे समजा पृथ्वीवर एखाद्या व्यक्तीचे वजन 60 किलो असेल तर तिथं ते 10 किलो पडते. तर अशा पद्धतीचे एवढं फक्त स्पष्टीकरण अपेक्षित आहे आणि ते अगदी सुसंगत देखील आहे. परंतु मग पुढे स्पष्टीकरण करताना मग चंद्राच्या मोहिमा, नंतर चंद्रावर कोणीही अगोदर पाऊल टाकलं, अशा पद्धतीचे शिक्षक समजा विषय सोडून जर बोलायला लागले तर ते स्पष्टीकरण पाठ्यविषयाशी सुसंगत नसतं. आणि म्हणून शिक्षकाने अशी काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. हा चांगल्या स्पष्टीकरणाचा एक महत्त्वाचा निकष आहे. जेवढं महत्त्वाचं आहे तेवढंच बोलणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर स्पष्टीकरण देताना विद्यार्थ्यांच्या अनुभवविश्वातील उदाहरणे ही दिली पाहिजेत. आता की 2 रुळांमध्ये एक फट ठेवलेली असते, समजा असं विज्ञानात म्हटलं पुस्तकामध्ये आहे. तर ती का ठेवलेली असते, किंवा म्हणजे जेव्हा उष्णतेने रूळ तापतात किंवा त्या रुळांवरून जेव्हा मालगाडी किंवा आगगाडी ही जाते, पॅसेंजर वगैरे जाते किंवा एक्सप्रेस जाते, त्यावेळेला त्यांच्या आकारमानात वाढ होऊन ते एकमेकांवरती चढू नयेत म्हणून त्या ठिकाणी 2 रुळांमध्ये फट ही ठेवलेली असते, असं त्याचं शास्त्रीय स्पष्टीकरण आहे. परंतु खेड्यावरच्या विद्यार्थ्यांसाठी अशा प्रकारचं उदाहरण हे योग्य होणार नाही. त्यांच्यासाठी वेगळ्या प्रकारचं उदाहरण हे दिलं पाहिजे. जसं बैलगाड्याची जी चाकाची जी धाव असते ती त्या चाकावरनं उतरून जाते. तर त्याचं कारण काय, की उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तापल्यामुळे धाव ही तिचा आकारमानात वाढ होते आणि म्हणून ती निघून जाते.
ती निघू नये म्हणून काय करतात, तो लोहार ती थोडीशी तोडून ती तापवायला ठेवतात, म्हणजे तोडून म्हणजे 4 बोट तोडून ती जोडतात. जोडल्यानंतर मग ते खेड्यावर काय करतात की अशा प्रकारच्या एक 10-12 धावा एके ठिकाणी गोवऱ्यांच्या मदतीने गोवऱ्या पेटवतात आणि पेटवल्यामुळे काय होतं, त्या ठिकाणी उष्णता निर्माण होते आणि ती जी धाव असते ते त्या धावेचं आकारमाने वाढतं आणि जेव्हा ती लाल झालेली धाव जेव्हा त्या लाकडी चाकावरती ठेवली जाते तर त्यावेळेला तिचं आकारमान वाढलेलं असतं, परंतु जसं जसं त्याच्यावरती पाणी टाकलं जातं, पाणी टाकल्यामुळे काय होतं, त्या धावेचे जे आकारमान आहे ते कमी कमी होत जातं आणि हे सर्व विद्यार्थ्यांनी त्यांच्या खेड्यामध्ये बघितलेलं असतं आणि म्हणून उष्णतेमुळे आकारमान वाढतं आणि थंड पाणी टाकल्यानंतर आकारमान कमी होतं. अशा प्रकारचं स्पष्टीकरण जर समजा खेड्यावरच्या शिक्षकांनी त्यांना अशा पद्धतीची त्यांच्या अनुभवातली उदाहरणं जर समजा दिली तर त्याचं स्पष्टीकरण खूप चांगल्या पद्धतीचं हे होऊ शकतं. तर याला म्हणतात विद्यार्थ्यांच्या अनुभव विश्वातील उदाहरणं दिलं. 10वा मुद्दा आहे की काही वेळा भाषेच्या माध्यमातून स्पष्टीकरण होत नाही तेव्हा दृकसाधनाचा वापर करून स्पष्टीकरण करता येते. परिणामी आकलन लवकर होते व ते ज्ञान दीर्घकाळ लक्षात राहतं. म्हणजे बऱ्याच वेळेला तोंडी स्पष्टीकरण करण्यापेक्षा आकृती काढली त्याच्यावरनं पटकन स्पष्टीकरण शिक्षकांना चांगल्या पद्धतीने करता येतं. आणि 11वा मुद्दा आहे की काही महत्त्वाच्या मुद्द्यांची अथवा वाक्यांची योजनापूर्वक पुनरावृत्ती करावी, त्यासाठी फलकलेखन करावे किंवा शेवटी सारांश सांगावा. अत्यंत महत्त्वाचा भाग आहे की व्याख्या सांगितली, व्याख्या लगेच फलकावर लिहिणं आवश्यक आहे, व्याख्येची उदाहरणं फलकावर लिहिणं आवश्यक आहे आणि ती व्याख्या विद्यार्थ्यांकडून वाचून घेणं आवश्यक आहे आणि त्या व्याख्येच्या संदर्भामध्ये काही उदाहरणं असतील तर ती उदाहरणं विद्यार्थ्यांकडून काढून घेणं अत्यंत आवश्यक आहे. तर अशा पद्धतीने समजा योजनापूर्वक पुनरावृत्ती जर केली तर ते ज्ञान विद्यार्थ्यांना दीर्घकाळपर्यंत लक्षात राहतं. तर अशा प्रकारे ही जी स्पष्टीकरण कौशल्याची पार्श्वभूमी जी होती ती पार्श्वभूमी आज आपण अभ्यासली. या स्पष्टीकरण कौशल्याचा महत्त्वाचा जो भाग आहे तो म्हणजे स्पष्टीकरण कौशल्याचे घटक, ते आपण दुसऱ्या भागामध्ये अभ्यासू.